नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पालक बटाटा भजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी तर नेहमी खाल्लीच असेल, पण अशी पालक बटाटा भजी एकदा नक्की करून बघा. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पालक बटाटा भजी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटं वाटण बनवायचं आहे, ते बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 6 ते 7 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, 4 तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. आता हे मिक्सरमधून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता इथे बघा, मी 2 वाटी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे. बघा, पालक आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता ज्या वाटीने पालक घेतला त्याच वाटीने 1 वाटी किसलेला बटाटा घ्यायचा आहे. आता बटाटा किसल्यानंतर आपल्याला तो 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, ह्याच वाटीने मी 2 वाटी पालक घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता आपण मगाशी जे लसूण आणि मिरचीचं वाटण तयार करून घेतलं ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालूया. हे बघा, हे सगळं वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. 1 चमचा बेडकी मिरची पावडर घालूया. इथे मी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते ह्याच्यामध्ये घालते. 1 चमचा आपल्याला कुटलेले धणे घालायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. हा ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे. हे बघा, असं हातावर चोळायचं आहे आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे ओव्याचा स्वाद छान येतो. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. आता ज्या वाटीने आपण बटाटा आणि पालक घेतला त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. आता बेसन आपल्याला असं थोडं थोडं करून घालायचं आहे, एकदाच घालायचं नाही. हे बघा, बेसनाचा अंदाज घेत आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे. आता परत मी ह्याच्यामध्ये थोडंसं घालते आणि मिक्स करून घेते. हे बघा, इथे आपलं हे भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे बघा, भजी करण्यासाठी आपलं हे मिश्रण योग्य आहे. आता ह्याच्यामध्ये परत बेसन घालण्याची गरज नाही आहे. जर अजून ह्याच्यामध्ये बेसन घातलं तर नुसतं भजी खाताना आपल्याला बेसनच लागेल, बटाटा आणि पालक जाणवणारच नाही. आता आपण 1 वाटी बेसन घेतलं होतं, त्याच्यामधलं बघा 2 चमचे बेसन शिल्लक राहिलेलं आहे. तर लगेचच भजी बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता ना आपल्याला ह्याच्यामध्ये थोडा सोडा घालायचा आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये सोडा नसेल घालायचा, नाही घातला तरी चालेल. फक्त 2 चमचे गरम केलेलं तेल ह्याच्यामध्ये घाला, म्हणजे भजी चांगली कुरकुरीत होईल. आता इथे आपलं बघा, तेलसुद्धा चांगलं गरम झालं आहे. थोडंसं मिश्रण तेलामध्ये घातलं आणि त्याला बघा हलके बुडबुडे आलेत, म्हणजे आपलं तेल मध्यम गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहे. आता जेवढं तेलामध्ये भजी बसतील तेवढी मी सोडून घेते. तेल जास्त पण गरम करू नका, नाहीतर भजी वरून करपली जाईल आणि आतमध्ये कच्ची राहील. आता बघा, भजी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची आच मंद ते मध्यमच ठेवा आणि अर्धा मिनटं हिला असंच ठेवून द्या. बघा, मध्यम आचेवर आपण हिला 30 ते 40 सेकंद अशीच ठेवून दिली होती. आता हिला पलटी करायची आहे. आता मध्यम आचेवरच ही चांगली कुरकुरीत होईपर्यंत हिला तळून घेऊया. हे बघा, 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि भजीला बघा आपण मध्यम आचेवर चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं आहे आणि तिला बघा हलकासा लाल रंगसुद्धा आलेला आहे. आता ही भजी काढून घ्यायची आहे आणि उरलेल्या सगळ्या पिठाची भजी आपण अशाच प्रकारे करून घेणार आहोत. हे बघा, इथे आपली सगळी भजी बनवून झाली, अर्धी खाऊनसुद्धा झाली आणि भजी मस्त कुरकुरीत झालेली. तर मग अशी भजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.